नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज आपण कुंभ राशी तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होतोय जो साधा नाही आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या या 11 घटना आता एकोमागोमाग एक घडू लागणार आहे आणि त्यांना थांबवण्याची ताकद कोणाकडेच नाही आहे. तुम्ही नेहमी शांतपणे निरीक्षण करणारे, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारे आणि जबाबदारी पेलवणारे आहात. बराच काळ तुम्ही मेहनत घेतली, तपशील सांभाळले, चुका सुधारल्या, पण स्वतःच्या भावनांना मागे ठेवली. आता नियती तुमच्यासाठी मोठी हालचाल करणार आहे. काही नात्यांमध्ये सत्य उघडे होईल, आर्थिक बाबतीत अनपेक्षित बदल दिसतील, करिअरमध्ये अचानक संधी मिळेल आणि एक असा निर्णय घ्यावा लागेल जो पुढील अनेक वर्षाचा मार्ग ठरवेल. तुम्हाला वाटेल की सगळं वेगाने घडतंय, पण हे सगळं तुमच्या संयम आणि प्रामाणिकपणाचं फळ आहे. कुंभ राशी, तयार राहा, कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं हे नवीन चॅनल आहे. रोज बरोबर दुपारी 1 वाजता आणि 4 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहे वेगवेगळ्या राशीचं राशी भविष्य. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली घटना, अडकलेले काम पूर्ण होणार आणि प्रयत्नांना यश मिळणार. हो, माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यातली पहिली मोठी घटना म्हणजे बराच काळ अडकलेले काम अचानक पूर्ण होणे. तुम्ही स्वभावाने परफेक्ट आहात. प्रत्येक गोष्ट नीट, व्यवस्थित आणि बिनचूक व्हावी यासाठी तुम्ही खूप मेहनत करता, हो ना? पण काही कामं अशी होती जी तुमच्या हातातून वारंवार पुढे ढकलली जात होती. फाईली थांबल्या, कागदपत्रामध्ये अडथळा आला, वरिष्ठांकडून उत्तर उशिरा मिळालं किंवा एखादा व्यवहार शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला. हो ना, बरोबर ना? आता परिस्थिती अचानक बदलणार. एखादा फोन, ईमेल, सही किंवा महत्त्वाची मंजुरी मिळणार आहे आणि जे काम महिनाभर थांबलं होतं ना, ते आता पुढे सरकणार आहे. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतक्या दिवसांची प्रतीक्षा अचानक कशी संपली बरं? पण ही घटना फक्त काम पूर्ण होण्यापुरती नाही, तर ती तुमचा आत्मविश्वासाला जागा करणार आहे. माझ्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही अनेकदा स्वतःवरच जास्त कठोर बनला. मी अजून चांगला करू शकतो असतो असं म्हणत तुम्ही स्वतःला दोष दिला. पण आता तुम्हाला कळेल की तुमची मेहनत वाया गेलेली नाहीये. विश्व तुमच्या सातत्याचं फळ देत आहे. ही पहिली घटना तुमच्यासाठी एक संकेत आहे. आता गोष्टी तुमच्या नियंत्रणात येऊ लागतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी आल्यावर जास्त विचार करून वेळ वाया घालवू नका. योग्य क्षणी ठाम निर्णय घ्या, कारण हीच सुरुवात तुमच्या पुढील मोठ्या यशाची एक पायरी ठरू शकते. यानंतर आहे घटना दुसरी, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि अनपेक्षित लाभ होईल. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता तुमच्या आयुष्यात पैशांच्या बाबतीत एक सकारात्मक वळण येणार आहे. बराच काळ तुम्ही खर्चाचे काटेकोर नियोजन करत होता. प्रत्येक रुपयाचा हिशोब देखील ठेवत होता, पण तरीही काही अनपेक्षित खर्च, थांबलेले पेमेंट किंवा आर्थिक ताण तुमच्या मनावर टाकत होते. तुम्ही कुणाकडे हात पसरवला नाही, शांतपणे परिस्थिती सांभाळली आणि आता त्याच संयमाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. एखादी अडकलेली रक्कम तुम्हाला परत मिळू शकते. मग बोनस किंवा इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा साईड इन्कम करत असाल तर ते काम नव्याने सुरू होईल किंवा एखादी जुनी गुंतवणूक जी तुम्ही खूप वर्षांपूर्वी केलेली आहे त्याचा चांगला परतावा तुम्हाला मिळेल. पण काही कुंभ राशीच्या लोकांना नवीन कामाची ऑफर, पगारवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला तुम्हाला ही रक्कम नक्कीच लहान वाटेल, पण यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला मोठा आधार मिळणार आहे, हे कायम लक्षात ठेवा. मात्र हा काळ फक्त पैसा येण्याचा नाही, तर आर्थिक शिस्त अधिक मजबूत करण्याचा देखील आहे. तुम्ही बचत, विमा, SIP, कर्जफेड किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा गंभीरपणे विचार करा. कुंभ राशीची खासियत म्हणजे काय माहितीये का? नियोजन. त्यामुळे योग्य निर्णय घेतला तर पुढील काही महिने आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि सुरक्षित तुम्ही ठरवू शकतात. ही दुसरी घटना तुम्हाला काय सांगते? तर ही तुम्हाला सांगते तुमचा हिशोबी स्वभाव आणि संयम आता फळ देतोय. पैशाचा प्रवाह हळूहळू वाढेलच आणि तुम्ही अधिक आत्मनिर्भर व्हाल.
नंतर जाणून घेऊया तिसरी घटना, नात्यांमध्ये सत्य समोर येणार, मनाला स्पष्टता मिळणार. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता तुमच्या आयुष्यात नातेसंबंधाच्या बाबतीत एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने निरीक्षण करणारे आहात. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष देता. बराच काळ तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल मनात शंका होती, काहीतरी बरोबर नाही असं जाणवत होतं, पण तुम्ही शांत राहून परिस्थिती पाहत होता. आता वेळ अशी येईल की सत्य स्वतः तुमच्या समोर उघडं होईल. एखादं बोललेलं वाक्य, एखादी चूक किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती यामुळे तुम्हाला स्पष्ट कळेल की कोण खरं आहे आणि कोण फक्त दिखावा करत होतं. काही नाती अधिक मजबूत होतील कारण तिथे प्रामाणिकपणा सिद्ध होणार आहे, पण काही नात्यांमध्ये अंतर येऊ शकतं कारण तुम्ही आता तडजोड करण्याच्या मूडमध्ये नसणार आहात. ही घटना तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या थोडीशी कठीण असू शकते. तुम्ही मनाने संवेदनशील आहात, बाहेरून शांत दिसता, पण आतून मात्र तुम्ही खूप विचार करता. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागणार आहे. नातं सुधारण्यासाठी संवाद साधायचा की स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी अंतर ठेवायचं. कुंभ राशी, ही तिसरी घटना तुमच्या मनाला स्पष्टता देणारी आहे. तुम्ही आता लोकांना त्यांच्या खऱ्या रूपामध्ये स्वीकाराल आणि जिथे गरज असेल तिथे ठाम भूमिका देखील घ्याल. कारण नातं टिकवण्यासाठी, म्हणजे नातं टिकवणं जेवढं महत्त्वाचं आहे ना तुमच्यासाठी, तेवढाच महत्त्वाचा तुमच्यासाठी तुमचा स्वाभिमान आहे, तो तुम्ही गमवू नका. नातं टिकवा पण स्वाभिमान गमवू नका. यानंतर जाणून घेऊया चौथी घटना, ती म्हणजे करिअरमध्ये मोठा बदल आणि जबाबदारीची नवीन पायरी. माझ्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमच्या करिअरच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट येणार आहे. बराच काळ तुम्ही पडद्या मागे राहून काम केलं, चुका दुरुस्त केल्या, तपशील सांभाळले, इतरांच्या कामाला परिपूर्ण केलं, पण तुमचं नाव फारसं पुढे आलं नाही, बरोबर ना? पण आता मात्र परिस्थिती बदलणार. एखादा वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेईल, एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातामध्ये येईल, अचानक बढती होईल, पगार वाढ किंवा नवीन जॉब ऑफर तुम्हाला मिळू शकते. ही संधी सुरुवातीला थोडीशी ताण देणारी असेल कारण जबाबदारी वाढेल, अपेक्षा वाढतील आणि तुमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा केली जाईल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही त्या जबाबदारीसाठी योग्य आहात म्हणूनच ती तुमच्याकडे आली आहे. कुंभ राशीची ताकद म्हणजे विश्लेषण, शिस्त आणि नियोजन. त्यामुळे तुम्ही ही नवीन पायरी व्यवस्थित पार कराल. हा स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही पुढचं पाऊल टाका. काहींसाठी हा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा साईड प्रोजेक्ट मोठा करण्याचा काळ असू शकतो. काहींसाठी परदेशी संधी किंवा वेगळ्या शहरात काम करण्याची वेळ येईल. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जास्त आत्मसंशय करू नका. मी तयार आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, पण उत्तर मीच सांगते तुम्हाला, हो तुम्ही तयार आहात. आणि ही चौथी घटना ना तुमच्या करिअरचा पाया मजबूत करणारी आहे. आता तुमची ओळख फक्त मेहनती कर्मचारी म्हणून नाही, तर नेतृत्व करू शकणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पाचवी घटना, घरगुती वातावरणात बदल आणि मनशांतीची सुरुवात. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुमच्या घरपरिवाराच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. बराच काळ तुम्ही घरातील जबाबदाऱ्या शांतपणे सांभाळत होता, प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देत, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत, पण स्वतःच्या भावनांकडे मात्र दुर्लक्ष करत होता. घरात एखादा ताण, गैरसमज किंवा न बोललेला राग वातावरणात होता. आता त्या सगळ्याला शेवट होण्याची वेळ आली आहे. एखादी मनमोकळी चर्चा होईल, जुने गैरसमज दूर होतील किंवा एखादी शुभ वार्ता घरात आनंद घेऊन येईल. लग्नाची बातमी, मग नवीन सदस्य आगमन, घर खरेदी किंवा घर बदलणे, कुटुंबातील एखाद्याचं यश, तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण हलकं आणि सकारात्मक होत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांसाठी हा स्थलांतराचा योग असू शकतो. नवीन घर, नवीन शहर किंवा घरातील मोठा बदल. सुरुवातीला थोडी धावपळ होईल, पण शेवटी हा बदल मनशांती देणारा ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता स्वतःसाठी उभं राहायला शिकाल. घरात प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी याचा ताण तुम्ही कमी कराल. थोडं सैल सोडाल, थोडं हसाल आणि स्वतःच्या मनाला विश्रांती द्याल. ही पाचवी घटना तुमच्या मनाला स्थैर्य देणारी आहे, कारण कुंभ राशीसाठी घर म्हणजे सुरक्षितता आणि आता त्या सुरक्षिततेत पुन्हा आनंद आणि समाधान परत येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सहावी घटना, आरोग्य आणि मानसिक संतुलनात मोठा बदल.
कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता तुमच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने काळजी घेणारे आहात, पण इतरांची स्वतःच्या तब्येतीकडे मात्र अनेकदा दुर्लक्षित करतात. थोड्या तक्रारी, थकवा, झोप न लागणं, पचनाचे त्रास, ताणतणाव हे सगळं संकेत तुम्हाला आधीपासून मिळत होते, पण आता वेळ नाही असं म्हणत तुम्ही ते कायम पुढे ढकलले, बरोबर ना? आणि आता एखादी घटना तुम्हाला थांबवेल. कदाचित डॉक्टरांचा सल्ला, एखादा रिपोर्ट किंवा अचानक आलेला थकवा तुम्हाला जाणीव करून देईल की शरीर आणि मन दोन्हीला विश्रांतीची गरज आहे. ही घटना घाबरण्यासाठी नाही, तर तुमच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी आहे. तुम्ही आता तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल कराल. तुमचा आहार सुधारेल, नियमित चालणं किंवा योग करा, झोपेची वेळ ठरवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांततेकडे लक्ष द्या. जास्त विचार करणं, प्रत्येक गोष्टीला ओव्हर ॲनालायसिस करणं हे कमी करण्याचा प्रयत्न करा. ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गामध्ये वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कुंभ राशी, ही 6वी घटना तुम्हाला शिकवेल की परिपूर्णतेच्या मागे धावताना स्वतःला हरवू नका. निरोगी शरीर आणि शांत मन हेच तुमचं खरं बळ आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेण्याचा ठाम निर्णय घ्याल आणि हा निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षासाठी तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकतो. चला तर मग तुम्हाला या 6 घटना कशा वाटल्या आणि तुम्हाला या 6 घटना तुमच्याशी रिलेटेड वाटताय का? कमेंटद्वारे नक्कीच सांगा. यानंतर कोणत्या राशीबद्दल तुम्हाला माहिती बघायला आवडेल हेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन राशीसोबत. नवीन भविष्य जाणून घेऊया. भेटू पुन्हा. थँक्यू.